ऑपरेशन करतायत त्यांना विचारा, ना मी डॉक्टर, ना मी मुन्नाभाई MBBS, तुम्हाला काय विचारताय तुम्ही? आणि कुठलाही ऑपरेशन सक्सेसफुल करायचं असेल तर आमच्या देवाभाऊचा आशीर्वाद घ्यायलाच लागतो. हे वारंवार सत्य आहे, हे झाले दिसत आहे. म्हणून ऑपरेशन कुठलंही असून दे, 2.0 असेल, 3.0 असेल, 6.0 असेल, 8.0 असेल, देवाभाऊच्याच आशीर्वादाशिवाय कुठलंच ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही. हेच महाराष्ट्रामध्ये वारंवार सत्य म्हणजे खरं दिसत आहे. हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरेंनी काल घोषणा केली की जे खासदार फुटले त्या मतदारसंघाचा ते दौरा करणार. नशीब आमचं कधीतरी त्या मतदारसंघात जात आहेत. म्हणजे खासदार फुटायला लागतं उद्धवजींना तिथे जाण्यासाठी, आणि मग तिथे जाऊन शिवाय भारतीय जनता पक्षाला घालणार. यापेक्षा खासदार जेव्हा तुमच्याकडे असताना त्या मतदारसंघामध्ये तुम्ही किंवा तुमचा मुलगा गेला असता तर खासदारांना ही भूमिका घ्यायला लागली नसती. पण मुळामध्ये त्या खासदारांची भूमिका का घेतली? कारण का उद्धवजी आपला स्वतःचा गट हा काँग्रेसमध्ये विलीन करणार होते. ही भीती त्या खासदारांना होती, ही माहिती त्या खासदारांकडे आली, म्हणून तिने घेतलेली ती भूमिका आहे. त्या बाबतीमध्ये उद्धवजी स्पष्टीकरण देत नाही आहेत. त्यांनी कुराणवर हात ठेवून बोलावं. आता कुराणावर करते त्यालाच मानतात म्हणून आता भगवद्गीता बोललो असतो. कुराणवर हात ठेवून बोलावं की मैं काँग्रेस के साथ नहीं जाने वाला, अल्लाह की कसम लेता हूं, बोलून टाका. हा हिंमत तेवढी. उद्धव ठाकरेंकडून 1 कोटीची चांदीची वीट राम मंदिरासाठी दिली होती, त्याची साधी पावती सुद्धा ट्रस्टने दिली नाही. ती वीट कुठे गेली असं संजय राऊत म्हणतात. काय पुरावा त्यांनी दिलेली आहे? जेवढे आम्ही उद्धवजींना ओळखतो ते देणाऱ्यापैकी नाही, घेणाऱ्यापैकी आहे. आउट गोईंग बंद आहे, इनकमिंग फ्री आहे. काय हो कडपे साहेब, यांना माहिती आहे जुने शिवसैनिक आहेत तसे. म्हणून काय दिलेली वीट ही फक्त फोटोपुरतेच होती की खरंच राम मंदिरात भेट दिली होती ह्याचा पहिला तपास व्हावा, आणि मग ती पुढची कारवाई चौकशी आपण करू.